श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, कसे आहात? बरे आहात का? मग चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा, सपोर्ट करा. असे छान छान व्हिडिओ बघत राहा. बघा किती छान, किती दिवसांनी म्हणजे कमीत कमी हे 10 दिवसानंतर तर पाऊस आला आहे आणि भरपूर मोठा आहे. लय गरमी व्हायली होती, पण पाऊस पडून आता थंड वातावरण. छान खिचडी बनवून घ्यायची आता गरम गरम. मस्त वरून पाऊस चालू आहे. बघा किती छान खिचडीला आता पूर्ण आपण हे करून घेतलेलं आहे, फुडणी टाकून. इथे तांदूळ घेतलेले आहेत खिचडीसाठी. आता हे तांदूळ खिचडीमध्ये टाकायचे आहेत. बघा खिचडीत टाकून घेणार आहे. मस्त छान खिचडी करायची आहे आपल्याला. मी आता पाणी टाकून घेतलेली आहे. आता 2 शिट्ट्या करून घेते. बघा किती छान भाजून घेतली आहे मी खोबर. एकदम छान भाजलं आहे. जास्त करपलं बी नाही, काय नाही. एकदम मस्त भाजलेलं आहे खोबर आपलं. आता धूर पण निघते, वाफा. आता पाऊस लागलेला आहे. आता लाईट जाते, त्यामुळं मी अगोदरच शेंगदाणे आणि आता असं शेंगदाणे पण भाजून घेणार आहे खमंग. ते छान भाजलेत बघा, एकदम छान खमंग. चला आता माझी तब्येत, आता पाठ दुखलाली आता माझी लई, आणि श्वास घ्यायला असं दम छाटायला. तर आता मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. आता भरपूर टाइम झालाय, तरी पण मी जाणार आहे आता हॉस्पिटलला. बघा आता मी निघाली आता हॉस्पिटलला. तर आपण आता जाणार आहे देवणीला. तर भरपूर अंधार पडलेला आहे. आणि विजयदादा आणि कृष्णा हाय. तर आता आम्ही निघालो आहे हॉस्पिटलसाठी. हे देवणी आली आहे बघा, इथून चालू झाली आहे. भरपूर मोठी आहे, तालुका आहे. कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. आणि असं छान छान गावाकडचे ते व्हिडिओ बघत राहावा. हे बघा हे देवणी आहे. आता आम्ही देवणीमध्ये आलो आहे. उदगीर भरपूर लांब आहे, त्याच्यामुळं देवणी थोडं जवळ इथे आहे. त्यामुळं मी आता देवणीला निघाली आहे.
हॉस्पिटलमध्ये. हे देवणीच आहे, देवणी आली आहे बघा. पाऊस पण कमी झालाय, आता पाऊस उघडलाय. तर आता आलंच आहे. हे का, हे आहे हॉस्पिटल देवणीचं. हे का, इथे मी स्लाईन लावून घेतली, परत 2 इंजेक्शन घेतले. नंतर आम्ही इथे पेट्रोल पंपावर आलो आहे गॅस भरण्यासाठी. विजयदादांनी गॅस भरून घेतला. हे का, हे देवणीचं पेट्रोल पंप आहे. नंतर आता आम्ही निघालो, परत बस स्टँडला आलो देवणीच्या. परत विजयदादा तिथं खायला काहीतरी घेत होता, खायला आणायला गेला होता पार्सल. त्याच्यामुळं थोडं वेळ आणि बसलो इथं. थोडं भाजीपाला आणला आणि थोडं पार्सल घेऊन आला खायला, समोसे तेन. नंतर आम्ही घराकडे निघालो. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि असं